राज ठाकरेंविरोधात 2 जणांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण सुप्रीम कोर्टानं राज ठाकरेंविरोधातल्या दोन्ही तक्रारी ऐकून न घेता याचिकाकर्त्यांना झापलं आणि उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले. आधी उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का असा प्रश्न विचारला तर दुसऱ्या वेळी विमान पकडा आणि थेट मुंबईला जा असं सांगितलं. नेमकं काय घडलं, सरन्यायाधीश गवई इतके का चिडले हेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. 30 मार्च 2025. मराठी भाषेला विळखा पडतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नाही आता तो क्या हुआ. कानफट इथंच बसणार. या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा. तुम्ही एक मराठी म्हणून ताकद ह्यांना सर्वांना दाखवा. नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला मेळावा घेत मराठीचा मुद्दा उचलून धरला. बँकेत आणि इतर ठिकाणी मराठीचाच वापर केला गेला पाहिजे याची खात्री करा असा आदेश दिला. या विरोधात सुप्रीम कोर्टात उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी तक्रार केली होती. 5 जुलै 2025. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडा वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. 2 ठाकरे बंधू 19 वर्षांनी एकाच मंचावर एकत्र आले आणि कारण होतं मराठीचं. याच वेळी राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करत आणखी एक व्यक्तीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. 4 ऑगस्ट 2025ला सुप्रीम कोर्टानं उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांची मागणी फेटाळली आणि हायकोर्ट सुट्टीवर आहे का असा प्रश्न विचारला. 11 ऑगस्टला पुन्हा असंच काहीसं घडलं आणि कोर्टानं थेट विमान पकडून मुंबईला जा असं सांगितलं. नेमकं काय घडलं ते आपण बघणार आहोत. याचिकेत काय होतं तेही समजून घेऊयात. सर्वोच्च न्यायालयानं मनसे नेते राज ठाकरे आणि त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांविरुद्ध हिंदी भाषेच्या वापरावरून नागरिकांवर केलेल्या कथित हल्ल्याप्रकरणी FIR नोंदवण्याची जी मागणी करणारी मुंबईतल्या एका वकिलांची याचिका होती ती दाखल करण्यास नकार दिला. जनहित याचिका दाखल करणारे वकील घनश्याम उपाध्ये यांनी असं म्हटलं की त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली कारण त्यांच्या याचिकेतील विनंती ही मुंबई उच्च न्यायालय मान्य करू शकत नाही. भारताचे मुख्य न्यायाधीश BR गवई याच्या खंडपीठानं गेल्या आठवड्यातच सुरुवातीला उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनील शुक्ला यांना त्यांची तक्रार उच्च न्यायालयात घेऊन जायला सांगितलं होतं. हायकोर्ट सुट्टीवर आहे का असंही त्यांनी विचारलं होतं. थेट सुप्रीम कोर्टात तुम्ही का आलात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयात जायचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे खंडपीठानं उपाध्ये यांना पण तसेच निर्देश दिले होते. पण उपाध्ये यांच्या आग्रहावरून खंडपीठानं म्हटलं की ही याचिका केवळ एक प्रसिद्धी याचिका आहे, जनहित याचिका नाही. खंडपीठानं म्हटलं की ही याचिका प्रसिद्धी याचिका आहे. नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आम्ही वारंवार जनहित याचिका किती आवश्यक आहे हे निरीक्षण जे आहे ते अनेकदा नोंदवलेलं आहे. पण आम्हाला याचिकाकर्त्यांचं हे असं साहस किंवा त्यांनी त्याचा अशा प्रकारे गैरवापर करणं हे आम्हाला मान्य नाही असं त्यांनी याच्यात सांगितलं. सुप्रीम कोर्टानं असं बोलून सुद्धा उपाध्ये यांनी युक्तिवाद सुरूच ठेवला. म्हणून सरन्यायाधीशांनी उपाध्ये यांना आठवण करून दिली की गवई म्हणजे ते स्वतः उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना उपाध्ये यांच्या विरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लावण्यात आला होता आणि नंतर मागे घेण्यात आला होता. सरन्यायाधीश गवई असं म्हणाले की तुम्हाला दोषी ठरवल्यानंतर मी तुम्हाला एकदा वाचवलं होतं. मला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जारी करायचा नाहीये. अशी कामं करू नका. मला मुंबईच्या दिवसांची आठवण करून देऊ नका. त्यावेळी तुम्ही कसे वाचला ते एकदा आठवा. त्यावेळी जे झालं त्याची आठवण करून द्यायला लावू नका. त्यानंतर उपाध्ये यांनी न्यायालयाला विनंती केली की त्यांना याचिका मागे घेण्याची आणि उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी द्यावी. उपाध्ये यांना तसं करण्याची मुभा देत खंडपीठानं म्हटलं की उद्या विमान पकडा आणि थेट तिथं जाऊन अर्ज दाखल करा. उपाध्ये यांनी उच्च न्यायालयाला न जाता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण आता ते लवकरच उच्च न्यायालयात धाव घेण्याचं आश्वासन देत आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.